कुख्यात गुंड अरुण गवळी यांच्या मुदतपूर्व सुटकेला आता राज्य सरकारचा विरोध आहे। या संदर्भामध्ये राज्य सरकारने सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केलेली आहे। अरुण गवळीच्या मुदतपूर्व सुटकेवरती मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गृह विभागाला 4 आठवड्यांमध्ये निर्णय घ्यायचे आदेश दिले होते आणि या निर्णयाविरोधामध्ये गृह विभागाने आता सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेत गवळीच्या मुदतपूर्व सुटकेला विरोध केलेला आहे। शिवसेनेचे तत्कालीन नगरसेवक कमलाकर जामसंडेकर यांच्या खून प्रकरणामध्ये गवळीला जन्मठेपेची शिक्षा झालेली आहे आणि त्यामुळे 2006 साली शासनाने केलेल्या तरतुदीचा त्याला लाभ मिळणं अशक्य आहे असं मत राज्य सरकारने याचिकेमध्ये केलंय। राज्य शासनाने सर्वोच्च न्यायालयामध्ये विशेष अनुमती याचिका दाखल केलेली आहे। त्यावर 10 जुलै नंतर सुनावणी होण्याची शक्यता आहे। तर आपण पाहतोय कुख्यात गुंड अरुण गवळी याच्या मुदतपूर्व सुटकेला आता राज्य सरकारनेच विरोध केलेला आहे आणि या संदर्भामध्ये राज्य सरकारने सुप्रीम कोर्टामध्ये याचिकाही दाखल केलेली आहे। त्यामुळे अरुण गवळीच्या मुदतपूर्व सुटकेवर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गृह विभागाला आता 4 आठवड्यांमध्ये निर्णय घेण्याचे आदेशही दिले होते।